तर सद्गुरूंना अनेक ठिकाणातून वेगळे वेगळे फोन तिथे येत होते. कोण तिथे मोबाईलवर लिहून पाठवत होतं, कोण चिठ्ठी पत्र पाठवत होतं, कोण व्हिडिओ कॉल तिथे करत होतं. काही फोन अमेरिकेतून आले, काही लंडन मधून आले, काही ऑस्ट्रेलिया मधून आले, काही मुंबईतून आले. अनेक वेगळ्या वेगळ्या ठिकाणातून तिथे फोन आले. सुवर्ण काळ हे शब्द मी का वापरला? आपण सर्वजण जितके इथे भक्तजन शिष्यजन आहोत, आपण आपल्या आयुष्यात याचं कारण असं आहे, आपल्याला सर्वात प्रथम तिथे सद्गुरूंची सहजपणे भेट गाठ तिथे होती. अनेक विचार करा, आयुष्यामध्ये किंवा या जगामध्ये किती जीव आहेत, किती मानव आहेत. अरबो खरबो लोक तिथे या भूतलावर आहेत. पण त्या अरबो खरबो लोकांमध्ये आपल्यासारखे काही निवडक लोक आहेत, ज्यांना गुरु भेटले. आणि फक्त गुरु भेटले नाही तर सहजपणे त्यांचा सहवास तिथे आपल्याला भेटतो. कसं आहे, जेव्हा आपण एखादी वस्तू, एखादा कपडा विकत घ्यायला तिथे बाजारात जातो, तर 10 वेगळे प्रकारचे कपडे आपल्या समोर तिथे असतात. आणि 10 वेगळे कपडे पाहिल्यानंतर एखादा कपडा असा असतो की तो आपल्याला आवडतो. तसं जेव्हा आपण म्हणतो गुरूंची भेट आपल्याला कशी झाली, जेव्हा आपण भारताच्या इतर प्रदेशात जातो, इतर राज्यात जातो, भारताच्या इतर वेगळ्या वेगळ्या संप्रदायामध्ये जातो, वेगळ्या वेगळ्या शहरांमध्ये, वेगळ्या वेगळ्या गावांमध्ये जातो. थोडस तुम्हाला मी तिथे काम सांगणार आहे. इतर तिथे शहरांमध्ये जाऊन की इतर शिष्यांची त्यांच्या सद्गुरूंसोबत किती आणि कशी भेट होती, किती सहजपणे भेट होती, कशी भेट होती, किती वेळ तिथे आपल्याला सद्गुरूंच्या सानिध्यात मिळतं. पण आपलं भाग्य इतकं मोठं आहे. कसं आहे, इमारत खूप खूप मोठी आहे, शेकडो शत त्याच्यामध्ये शत मजले आहेत त्याच्यात. शत म्हणजे 100. आणि लांब जेव्हा आपण जातो त्या